आरए टेस्ट पॉझिटिव्ह असणे किंवा ESR जास्त असते याचा अर्थ तुम्हाला आर्थरायटिस आहे किंवा हे निगेटिव्ह राहिली तर तुम्हाला आर्थरायटिस नाही असं नव्हे. रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटोइम्यून आर्थरायटिस दोन प्रकारचे असतात. एक तर सिरो पॉझिटिव्ह ज्याच्यामध्ये तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असते आणि एक सिरो निगेटिव्ह ज्याच्यामध्ये तुमचे टेस्ट पॉझिटिव्ह नसतात तरी पण तुम्हाला आर्थरायटिस असतो. आर्थरायटिसचं डायग्नोसिस एक क्लिनिकल डायग्नोसिस आहे. जेव्हा तुम्ही तुमची हिस्ट्री घेऊन किंवा तुमचे सिम्पटम्स घेऊन डॉक्टरांकडे जाणार, रुमॅटॉलॉजिस्टकडे जाणार तर ते तुम्हाला बघणार आणि व्यवस्थित चेकअप करून आणि टेस्टला इंटरप्रिट करून कॉम्बिनेशनमध्ये तुमचं निदान करणार आणि त्याच्यावरती तुमची ट्रीटमेंट चालू होणार. तर आर्थरायटिसची टेस्ट पॉझिटिव्ह असणे किंवा निगेटिव्ह नसणे हे पुरे नाही, पण तुमच्या डॉक्टरच्या गायडन्समध्ये ते काय ठरवतात तुम्हाला कोणत्या प्रकाराचा आर्थरायटिस आहे आणि त्याचं ट्रीटमेंट कसं करायचं आहे दॅट इज नेसेसरी. तर तुम्हाला काही जॉईंट पेनचे सिम्पटम असेल तर डोंट गो विथ टेस्ट, शो युअर रुमॅटॉलॉजिस्ट आणि त्याच्या हिशोबाने तुमचं निदान आणि ट्रीटमेंट सुरू करा. ह्या टाईपच्या कंटेंटसाठी प्लीज आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.